आणखी एक मोठी बातमी नाशिकमधनं गोकुळ गीते माघार घेण्याची दाट शक्यता आहे। बंडखोरीवरती ठाम राहिलेले गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची चिन्ह आहेत। फडणवीस आणि शिंदेंच्या हस्तक्षेपानंतर अधिकृत घोषणेची आता शक्यता आहे। गणेश गीतेंच्या निवासस्थानी पत्रकार परिषद होणार असून या पत्रकार परिषदेला गिरीश महाजन, उदय सामंत उपस्थित राहण्याची शक्यता आहे। तर गोकुळ गीते विधान परिषद निवडणुकीतनं माघार घेण्याची दाट शक्यता असून आज त्याच संदर्भात पत्रकार परिषद घेतली जाण्याची शक्यता आहे आणि याच पत्रकार परिषदेतनं गोकुळ गीतेंच्या माघारी संदर्भात घोषणा होऊ शकते। उदय सामंत असतील, गिरीश महाजन असतील आणि गोकुळ गीते हे सर्वजण आज पत्रकार परिषद नाशिकमध्ये घेणार आहेत। बंडखोरीवरती ठाम राहिलेले गोकुळ गीते आता त्यांचा बंड थंड करण्याच्या तयारीत दिसत आहेत आणि ते आपल्या माघारी संदर्भातला निर्णय पत्रकार परिषदेतनं घोषित करण्याची शक्यता। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी चंदन पुजारीकारी आपल्या सोबत आहेत। चंदन, किती वाजता होणार आहे पत्रकार परिषद? थोड्या वेळात या ठिकाणी पत्रकार परिषद सुरू होणार आहे आणि गणेश गीते यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे। आपण बघतोय की या ठिकाणी पत्रकार परिषदेची तयारी जी आहे ती जवळपास पूर्ण झालेली आहे। उदय सामंत, गिरीश महाजन हे दोघंही या पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी संबोधित करतील। गोकुळ गीते हे आता माघार घेणार आहेत का पाठिंबा देणार आहेत याबाबतचं चित्र पुढच्या काही वेळात स्पष्ट होणार आहे। मात्र या संपूर्ण विधान परिषद निवडणुकांच्या घडामोडींमध्ये आजचा हा दिवस आणि ही वेळ अत्यंत महत्त्वाची आहे, कारण गेल्या 4 ते 5 दिवसांपासून, जवळपास आठवड्यापासून जो काही गोंधळ नाशिक विधान परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने सुरू होता त्याचा कुठेतरी विषय जो आहे तो आज मार्गी लागेल असं दिसतंय। गोकुळ गीते, गणेश गीते यांच्यासोबत गिरीश महाजन, उदय सामंत हे देखील एकत्र येणार आहेत। त्यांची चर्चा काल मुंबईत आपण बघितलं झालेली आहे आणि या सगळ्या चर्चेनंतर आज गोकुळ गीते माध्यमांसमोर येणार आहेत। त्याच्यामुळे आज माध्यमांसमोर आल्यानंतर ते नेमकी काय भूमिका जाहीर करतात, कशा पद्धतीनं आपली भूमिका मांडतात, एकूणच माघार पूर्णपणे घेतात, पाठिंबा देतात का आणखी काही वेगळा पर्याय ते या ठिकाणी समोर आणणार। त्याचप्रमाणे काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची नेमकी काय चर्चा झाली याबाबत सविस्तर ते पत्रकार बरोबर आहे। परिषदेत माहिती आपल्या या पत्रकार परिषदेकडे लक्ष असेलच। धन्यवाद चंदन या माहितीसाठी।